विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला फार कमी दिवस उरलेत. चला, ऑनलाईन तर तुम्ही मला जॉइन आहातच. आपण लाईव्ह लेक्चर घेतोय. छान तुमचा रिस्पॉन्स मिळतोय. पण त्याचबरोबर बरेच मुलं अशी दरवर्षी मला भेटतात, की माझ्याकडे ते ऑफलाईन क्रॅश कोर्सला येतात. कधी? बोर्डची एक्झाम झाल्यानंतर. अगदी 2 आठवडे, 3 आठवडे, 1 महिना. आणि मी तुम्हाला सांगतो, या एका महिन्यात सुद्धा जबरदस्त रिझल्ट लागतोय. तुम्हाला मला फॉलो करायचंय, बरोबर आहे? मग मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. कोल्हापूर तसेच सातारा आम्ही ऑफलाईन कोर्स लॉन्च करतोय. ओके. डिटेल माहितीसाठी तुम्हाला या नंबरवर कॉल करायचा आहे, लक्षात घ्या. बरं, सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी फोनवरच कळवू. पण हा क्रॅश कोर्समध्ये नक्की काय असणार आहे? तर मी तुम्हाला सांगतो, अगदी पर्सनल, अगदी म्हणतो ना, पर्सनल काउंसलिंग असणार आहे. मी, ओके, आमची टीम म्हणूया आपण. आणि काय मिळणार आहे तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, एक कॉन्फिडन्स मिळणार आहे. तुम्ही आमची भेट घेऊ शकता. आम्हाला आमच्या नंबरवर कॉल करून पर्सनली पहिला व्हिजिट बुक करा. ओके. आम्ही तुम्हाला भेटू, वेळ देऊ. आणि सगळी चांगली मुलं आहेत. थोडंसं डिप्रेशन आलंय. होत नाही असं वाटतंय. विनाकारण तणाव आलाय. अगदी मी तुम्हाला सांगू का? हे मी गेले वर्षानुवर्ष बघत आलोय. वर्षानुवर्ष. जशी सीईटीच्या एक्झाम बरोबर जेईची एक्झाम स्टार्ट झाली ना 2013 साली म्हणूया आपण. तेव्हापासून मी हा तणाव बघतोय. याचं कारण काय? की 11th स्टँडर्डमध्ये पहिले 4 महिने निवांत, पुन्हा फॅकल्टी चेंज होतायत, पुन्हा पोर्शन फास्टमध्ये घेतला जातोय, लवकर काही समजत नाहीये आणि त्यात होतोय मग काय? प्रवास. कुठल्या दिशेनं? डिप्रेशनच्या दिशेनं. तिथून बाहेर काढायला मी आहे ना. पण त्यासाठी तुम्हाला एक व्हिजिट मी तुम्हाला सांगतो, फार थोड्याच मुलांना कोल्हापूर तसेच सातारामध्ये आम्ही ॲडमिशन देणार आहे. फार थोड्या मुलांना, कारण ऑलरेडी आमच्याकडे मुलं आहेत. त्यामुळे या नंबरवर कॉल करा. ठीक आहे, नाही आम्हाला कोल्हापूरला जमणारच नाही. आम्हाला सांगली, सातारा कुठं जमणार नाहीये ऑफलाईन. पण तुम्ही आमचा गाईडन्स तर घेऊ शकता. मला भेटायला नाशिकवरून, पुण्यावरून, अगदी सांगलीवरून दरवर्षी पालक येतात. हां, आणि एक प्रॉपर मी काउन्सिलिंग करतोय. आता लास्ट इयरचं मी उदाहरण देतो. ओके. एक स्टुडंट आहे पुण्याची. ओके. टीमला सारखाच कॉल येत होता. सारखाच कॉल येत होता आणि मी जरा बिझी होतो, लक्षात घ्या. पण शेवटी ना 11:15 वाजले होते रात्रीचे आणि प्रदीप सर म्हणले, "नाही सर, हा कॉल घ्याच. पालकांना बोलायचंच आहे तुमच्याशी." तर मी तुम्हाला सांगू का? घेतला कॉल मी रात्रीचे आता जवळ-जवळ 11:15 वाजले होते. तिकडून पहिलं वाक्य आलं, की "सर, माझ्या स्टुडंटला 10वी ला 98% मार्क होते. तिला डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न होतं. म्हणून XYZ कोचिंगला ॲडमिशन घेतलं पुण्यात. तुम्ही काय सांगितलं? नीटची तयारी करायची ना, मॅथ्स ठेवायचं नाही. 11th झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं, की नाही, नाही, मॅथ्स पाहिजे होतं. हे उलटं नीट नको. मग ती पुन्हा जेईकडे शिफ्ट झाली. म्हणतात ना, आगीतून फुफाट्यात तसं. आणि बोर्डच्या एक्झामला थोडे दिवस उरले होते आणि पालकांचं म्हणणं होतं, की आमची मुलगी म्हणते, "मला परीक्षेलाच जायचं नाहीये." ड्रॉप घ्यायचा परीक्षेला जायचं नाहीये, ड्रॉप घ्यायचा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला सांगतो, बोलणं झालं. मी त्यांना म्हणलं, "उद्याच्या उद्या भेटायला या." मला सकाळी 1.5-2 तास वेळ आहे, तुम्ही 8 वाजता पोहोचा. बघा ना, मुलासाठी पालक काय करायला तयार असतात. पुण्यावरून ते पालक सकाळी 8ला पोहोचले. 2-2.5-3 तासाचं काउन्सिलिंग सेशन झालं. मी तुम्हाला काय म्हटलं, पर्सनल काउन्सिलिंगचा टच माझ्याकडून मिळतो. मग त्याच्यानंतर काय झालं? मी तुम्हाला सांगतो, तिने आपला कोर्स पर्चेस केला. ओके. त्यात फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, केमिस्ट्री ऑर्गॅनिक बॅच, संघर्ष बॅच. मी तुम्हाला सांगतो, थोड्या दिवसात तिला बोर्डचा कॉन्फिडन्स आला. बोर्डमध्ये पण चांगले मार्क पडले आणि सीईटीमध्ये 96 पर्सेंटाइल. कुठे चांगले मार्क आहेत, है ना? कुठे चांगले मार्क आहेत, बरोबर ना? अरे ग्रेट! माझ्यासाठी ती अचीव्हमेंट आहे. माझ्या स्टुडंटचा रिझल्ट आहे तो, लक्षात घ्या. रिझल्ट आहे. जो मुलगा अगदी एक्झाम द्यायच्या तयारीत नव्हता. मी सांगू तुम्हाला, देवा शपथ, मी सुद्धा त्याच अवस्थेत होतो. मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा त्याच अवस्थेत होतो, लक्षात घ्या, की 11वीत तर फेल्युअर आलं होतं. ऑलमोस्ट सगळ्या विषयात फेल होतो. 35-35 मार्क होते. म्हणजे ढकललं होतं पुढं मला. एक एव्हरेज स्टुडंट होतो रे मी. कॉन्फिडन्स गेलेला स्टुडंट. 12वीत पुन्हा तेच. पुन्हा तेच. ठीक आहे. मला असं वाटतं युनिट टेस्ट सेमेस्टरला मॅथ्सच्या पेपरला मी जातच नव्हतो. माहिती आहे काय जाऊन होणार आहे, फेल होणार आहे आपण. आणि झालं काय मग? आता परीक्षेला 2.5 महिने उरले होते. मग आता डेअरिंग करून वडिलांना सांगायचं म्हटलं, की होत नाहीये, मी रिपीट करतो. आमच्याच म्हणलं जायचं, गॅप घेणार आहे, गॅप. आता रिपीट म्हणतात ना. मला असं वाटलं होतं खाटदिशी 2 बसतील कानाखाली. का? एवढी फी भरली आणि आता रिपीट करायचं म्हणतोय व्हय. मग क्लास का नाही बदलला?
तर मी तुम्हाला सांगतो 11वीत पडले होते 41%. माझ्या चुका कबूल करतोय मी लक्षात घ्या. मी घरी सांगितले 84% पडलेत म्हणून. खोटं बोललो. परत तोच क्लास. पुन्हा घाबरायची भीती होती. त्यामुळं पुन्हा हे मार्क लिस्ट मी बरेच दिवस लपवून ठेवलं होतं, की घरात. चूक होती माझी. खरं सांगायला पाहिजे होतं मी, मला जमत नाही 11वीत म्हणून. पण जाऊ दे, परीक्षेला काही महिने उरल्यानंतर डिरिंग केलं मी. आणि मी तुम्हाला सांगतो, वडिलांनी मारलं नाही, उलट सपोर्ट केला. म्हटले, "मग आपण दुसरा क्लास बघायचा का?" अरे, पालक आहेत आपले ते. हां, पालक आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे येणारा प्रत्येक मुलगा हा दुसऱ्या क्लासचा आहे. या स्टेजला जॉइन होणाऱ्या मुलांना कुठेतरी लाखो रुपये भरलेत आणि तो माझ्याकडे येतोय. आठवतोय पालक. तुमच्या भविष्यासाठी पालक ते करतोय. मग माझा एक अमित एकदम जवळचा मित्र होता. ओके. मी तुम्हाला सांगतो, तो म्हणला, "सर तुम्हाला" सर म्हणून चुकून बोलतोय. मला माझ्या नावाने हाक मारली त्याने लक्षात घ्या. म्हटलं, "आमच्या इथे क्लास सुरू झाला, येतो का?" चल म्हटलं, मला पण पाहिजेच होता. मग केळकर सर, 2च स्टुडंट मी आणि अमित दिवसभर सर क्लास घ्यायचे. 68% पडले. झालो रे, पास झालो कसं तरी. ग्रुपिंग क्रायटेरिया तर कुठल्या कुठे क्लिअर झाला. बघा ग्रुपिंगचं नावच नव्हतं माझं. ते 68% पर्यंत मी गेलो. सपोर्ट केला ना. तुम्ही घरातल्यांशी बोला रे. तुमचं ना थोडंसं म्हणतो ना, जरा कम्युनिकेशन वाढवा. पालक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर तुमच्या मुलाकडे बोला, त्याचा चाललाय का अभ्यास? काय होतं माहितीये का, की कोचिंग फॅक्टरीज, कोटा फॅक्टरीज ह्या सीरीज तुम्ही बघितल्या ना, सगळ्यांना टॉपर्स पाहिजेत. सगळ्यांना टॉपर्स पाहिजेत. बोर्डवर, बॅनरवर फोटो लावायचे आहेत त्यांचे. ओके. आणि तुम्ही तो नाहीये. तुम्ही रिझल्ट देणारं मटेरियल नाहीये. मग तुम्हाला जेईई कडून कधीच सीईटीकडे ढकललंय. तुमच्यात जेईई होणार नाही, तू सीईटी कर. इथंच फेल्युअर आलंय. किंवा तुमच्या क्लासेसमध्ये दर महिन्याला टेस्ट होतात आणि मग त्यानंतर तुमचं ग्रेडिंग केलं जातं. जसं शेतमाल असतो की नाही, टॉप क्वालिटीचा माल वेगळा. पुन्हा जसं खाली त्याचा खराब माल खाली असतो तसं. तसं केलं जातंय. आणि टॉपच्या स्टुडंटला, टॉपच्या फॅकल्टीज त्यांचं सगळं छान चाललंय आणि आपलं डिप्रेशन, डिप्रेशन, डिप्रेशन. आहे मी तुमच्या बरोबर लक्षात घ्या. जो मला त्रास झालेला मी त्यातला एक क्षणही अजून विसरलेलो नाहीये. हां. काय 2 वर्षात सहन केलं हे मला माहिती आहे लक्षात घ्या. तुमच्या बाबतीत मी होऊन देणार नाही. मला लास्ट इयर इचलकरंजीचा एक मुलगा होता. ओके. तो कोल्हापूरला यायचा. मी तुम्हाला सांगतो 4 इयर क्लासरूम प्रोग्राम आणि त्यानं मला सांगितलं, की तिथला जो क्लास आहे त्याची खरोखर शिस्त एकदम खतरनाक होती. ओके. सुट्टी मिळणार नाही. 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी पण नाही. एक्स्ट्राऑर्डिनरी शिस्त होती. ओके. खूपच शिस्त. कडक. तुम्हाला सुट्टी जरी घ्यायची असेल, तर पालकांनी येऊन परमिशन घेतली पाहिजे. 3-3 तास क्लासमध्ये ऑफिसमध्ये बसायचं परमिशनसाठी. हां, बट चांगलं आहे. विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. पण ती शिस्त आहे. पण काय झालं? तिथं ब्रिलियंट स्टुडंट 9 इयर क्लासरूम प्रोग्राम नव्हता झाला. एखाद्या टॉपिकचं नाव विचारलं ना, 9वीतच झालंय. रोटेशनल डायनामिक्स 10वीतच पोर्शन संपला आमचा 12वीचा. नाही झेपत मुलांना तेवढं. नाही झेपत ते फाउंडेशन हे ते सगळं फॅड आहे. नाही होत. फार धावपळ होते मुलांची. तणावात आहेत मुलं. तणावातून बाहेर काढण्याचं काम माझं आहे लक्षात घ्या आणि त्यासाठी तुम्हाला मग अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. वेळ देतोय मी प्रत्येकाला 2-2.5 तास वेळ देतोय. कॉल करून तरी बघा. तणावात असेल तर कॉल करून बघा. उगाच गंमत म्हणून पण कॉल करू नका. माझाही वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. तर थोडे दिवस उरलेत. ओके. थोडेच दिवस उरलेत आपल्याकडं. आम्ही लॉन्च केलेलाच आहे ऑफलाईन क्रॅश कोर्स. ऑफलाईन 1 टू 1 लक्षात घ्या. ऑनलाईन तर आपल्या बॅचेस आहेतच. त्याही तुम्ही घेताय. फिनिक्स बॅचला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. 11th ट्रायम्फ बॅच आहे. आता ही ट्रायम्फ म्हणजे काय नाव तुम्हाला सांगतो, की ओके ॲक्चुअली टू व्हीलरची कंपनी आहे ना ट्रायम्फ. ओके. माझ्या मुलाची ती गाडी आहे ना. मी तुम्हाला सांगतो गमतीने बोलतोय रे. निवांत राहायचं रे, तणाव घ्यायचा नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? यश मिळवायचंय. विषय आता भरकटत चालला होता कुठल्याच गोष्टीवर. मी तो आलोय वेळेवर म्हणूया आपण, रिटर्न म्हणूया आपण. फक्त सांगू का? बिलकुल तणाव घेऊ नका. एकत्र मिळून आपण अभ्यास करूया. चांगला रिझल्ट लावूया आपण. ऑल द बेस्ट.